नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज रविवार म्हणजेच धम्मदिवस। धम्मदिवसाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, मंगलकामना, असीम मेत्ता। चला जाऊया बुद्ध विहारात। आपल्या स्वतःमध्ये व आपल्या परिवारामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारात जायला पाहिजेत आणि सुसंस्कृत समाजाची उभारणी करण्यासाठी देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे। असा आजचा हा धम्मदिवस तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्म, तसेच 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो धम्म आहे, त्या धम्माचं पालन करण्यासाठी आपण प्रत्येकाने, महामानवांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपण बुद्ध विहारात जायला पाहिजे। आपल्यासाठी नाही तर सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी, म्हणजेच आपल्या मुलांना धम्म आणि बाबासाहेब कळण्यासाठी आपण प्रत्येकाने बुद्ध विहारात जायला पाहिजे। त्यामुळे होणारा असं आहे की येणाऱ्या पिढींना जे आतापासून मोबाईलची किंवा इतर बाबींची जी सवय लागलेली आहे, त्यापासून थोडं एक 10% सूट मिळून ते धम्माकडे जर वळतील तर त्यांची यथोचित अशी प्रगती होईल। धम्मदिवस यासाठी कारण 6 दिवस जे असतात ते शाळेचे दिवस असतात, कामाचे दिवस असतात, आणि रविवार म्हणजे आपल्याला मिळालेला सुट्टीचा दिवस। या दिवशी आपण सकाळी सर्वांनी आपल्या पाल्यांसोबत विहारात येऊन तथागतांच्या धम्माची तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आपण देवाणघेवाण केली पाहिजेत। ज्या महामानवांनी, महानायकांनी मानव कल्याणासाठी कार्य केलेले, त्यांच्या विचाराची चळवळ याविषयी चर्चा केली गेली पाहिजे। म्हणजे येणाऱ्या पिढींना ते कळल की आपल्या महामानवांनी किंवा आपल्या पूर्वजांनी काय काय आपल्यासाठी केलेले आहे, आणि हे असे जर प्रगतशील विचार त्यांच्या मनामध्ये आजपासून जर रवले गेले तर उद्या येणारा भारत हा बौद्धमय होईल। बौद्धमय होण्यासाठी सर्वप्रथम आपण आपले कर्तव्य समजून आपण स्वतः तसेच आपल्या पाल्यांना घेऊन आपण विहारात आलं पाहिजे। विहारात आल्यानंतर आपण सर्वप्रथम त्रिशरम, पंचशील, अष्टशील, त्यानंतर भंतीचार उपलब्ध जर झाले तर भंतीजींचं धम्मदेशना प्रवचन जर आपण ऐकलं तर खूप असा प्रभावशाली आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होईल, आणि आपल्याला गतिमान करण्यासाठी ते विचार आपल्याला कार्यशील ठरतील। तसेच बाबासाहेबांनी जी चळवळ आतापर्यंत चालू आणलेली आहे की मी भारत हा बौद्धमय करेल, याच्याकडे जर प्रगतशील आपल्याला वाटचाल करायची असेल तर सर्वप्रथम आपण जे लहान रोपटे म्हणजे आपले जे पाल्य आहे यांच्यावर संस्कार टाकायला आपल्याला सर्वप्रथम आपली जबाबदारी आहे। लहान रोपट्याला आतापासूनच जर तथागतांच्या विचारांचे, बाबासाहेबांचे विचारांचे जर आपण खतपाणी घातलं तर त्यांच्यामध्ये असा खूप मोठा बदल होऊन ते भारत बौद्धमय करण्यासाठी कार्यशील होतील। तसेच बालसंस्कार केंद्र जर आपण प्रत्येक विहारात जर उघडले दर रविवारी तर खूप मोठा असा त्यामध्ये सिंहाचा वाटा हा तो बालसंस्कार केंद्र करल, ज्यामध्ये आपण बाबासाहेबांचे विचार असो, महानायकांचे विचार असो, त्या माध्यमातून येणारे दर रविवारी सायंकाळी जर आपण त्या विषयावर त्यांचे छोटेखानी 20-20, 30-30 मार्काचे जर पेपर घेतले तर पेपराच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होईल। अभ्यास झाल्यानंतर त्यांना परिचित असा अभ्यासक्रम जर ठरवून दिला प्रत्येक रविवारचा तर खूप असं प्रगतशील त्यांचे कार्य होतील। तर या आजच्या धम्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, असीम मेत्ता। नमो बुद्धाय, जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। गच्छामि।